मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका स्पष्ट. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर भार टाकू नये अशी प्रतिक्रिया. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या अर्थखात्यावर मंत्र्यांना वॉच ठेवण्याचा शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती. तर अजित पवारांचंही ओपन चॅलेंज. शक्तीपीठाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन. तर सोलापूरसह धाराशिवमध्येही महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध. शक्तीपीठ महामार्गावरून कॅबिनेटमध्येही नाराजी नाट्य. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध सरकारला परवडणारा नसल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली नाराजी. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंना मोठा दिलासा. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती चर्चेसाठी निमंत्रण. निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक. रोहिणीकडे सापडलं 22 तोळे सोनं आणि जिवंत 7 काडतुसं. that have been fighting so long and so hard that they don't know what the they're doing. Do you understand that? शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतरही इराण आणि इस्रायलकडून एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवल्याने ट्रम्प प्रचंड नाराज. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी गडावर. संत तुकाराम महाराजांची पालखी वरवण मुक्कामी. संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर. आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या महामार्गाच्या अधिग्रहणासाठी मंजुरी मिळाली आहे. पण या मुद्द्यावरनं राजकारण जोरात पेटण्याची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा ते सिंधुदुर्गातील बांदा असा तब्बल 805 किलोमीटर लांबीचा आणि राज्यातल्या तब्बल 12 जिल्ह्यांमधनं जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पण या निर्णयासंदर्भात हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या कोल्हापुरातल्याच 2 मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर कोल्हापूरसह राज्यातल्या विविध भागातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारलाय. शक्तीपीठच्या भूसंपादनासाठी मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. कोल्हापुरातल्या मंत्र्यांची मात्र नाराजी. शेतकऱ्यांचाही भूसंपादनाच्या विरोधात एल्गार. साडेतीन शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित एकूण 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा असा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते कोकणातल्या बांद्यापर्यंत एकूण 805 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग ते गोवा असा हा शक्तीपीठ महामार्ग असेल. समृद्धी महामार्गानंतर राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काय आहे शक्तीपीठ महामार्ग? हा राज्यातला सर्वात लांब सुपर एक्सप्रेस वे आहे. 802 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा द्रुतगती मार्ग असेल. शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी 86,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शक्तीपीठ महामार्ग हा 6 पदरी महामार्ग असेल. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी 18 तासांचा वेळ लागतो. पण शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासात
10 तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पाच्या आखणीला आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलेला असला तरी राज्य सरकारमधील हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोनही मंत्र्यांनी या महामार्गाविरोधात दंड थोपटल्याची चर्चा आहे. त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्यातली तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं. ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ. नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्यामध्ये, त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यावं, त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे, आम्ही तिघंजणं तुम्हाला वेळ देऊ, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. शक्तीपीठ महामार्गात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यानं अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनात बागायती शेतजमिनी तसंच शहरालगतच्या परिसरातल्या जमिनी संपादित केल्या जातील. याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. शिवाय हा महामार्ग बांधताना अनेक ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे तयार केले जातील, तसंच छोटे मोठे नाले आणि ओढेही बुजवले जातील. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त होतीये. प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे की आमचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे, आमच्या जमिनी आम्हाला कोणत्याही भावात शेतकऱ्याला सरकारला द्यायच्या नाहीत, आम्हाला आमची जमीन पाहिजे, आम्हाला मोबदला नको आहे, आम्हाला वाढीव मोबदला किंवा आम्ही मोबदल्याची मागणीच केली नाही साहेब. त्यामुळं आम्ही जमिनी गेल्यावर आम्ही खाणार काय? 3 एकर जमीन ही शक्तीपीठ महामार्गासाठी चाललेली आहे. मला जमीन द्यायची नाही, गोळ्या घातल्या तरी मी जमीन द्यायला तयार नाही. आम्ही खायचं काय, जगायचं कशावर? या महामार्गातली जाणारी जी शेती जी आहे ही शेती या शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल किमतीनं घेण्याचा घाट या महाराष्ट्राच्या सरकारनं घातलेला आहे. या महाराष्ट्रातली ही सुपीक शेतजमीन या शेतकऱ्यांच्याकडून काढून घेऊन या भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचा डाव हा महाराष्ट्र सरकार खेळत आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना बसलेला. त्या चुकीची दुरुस्ती विधानसभा निवडणुकीत करत या भूसंपादनाला तात्पुरती स्थगिती दिली गेली होती. पण आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिल्यामुळे विरोधकांनी आपली विरोधाची धार तीव्र केली आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे. 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे. पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही. या 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या 12 जिल्ह्यातल्या लोकांना. आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, आम्ही सातत्यानं विरोध करतोय, आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे. राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिलेली असली तरी शेतकऱ्यांची विरोधाची भूमिका विचारात घेता हा महामार्ग पूर्ण करण्याचं मोठं शिवधनुष्य सरकारला आगामी काळात पेलावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.